नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हे बघा, हा ब्लाऊजचा जो नेक आहे, तर याची डिझाईन बनवायची. गळारुंदी जी आहे मी 2 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडनं जे आहे तर 2.5 इंच, गळा उंची जी आहे ती 9.5 इंच घेतलेली आहे. आता हे ब्लाऊजवरती ना खालच्या साईडचा छोटा काठ जो आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि हे बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे, जसं आपल्याला जशा शेपमध्ये गळा पाहिजे. तर हे असा आकार जो आहे तर आकार देऊन घेते आणि आपला मधला जो आकार आहे तर म्हणजे आपण 9.5 इंचावरती मार्क केलेलं, तर आपला तिथपर्यंतच गळा राहणार आहे. हे बघा, हे कट करून घ्यायचं. आता हा जो कपडा निघला आहे तर आपण ह्या आकारामध्ये आपण तिथं साडीच्या त्या काठाचा जो आहे त्याचा यूज करून आपल्याला डिझाईन बनवायची आहे. हे बघा, हा काठ जो आहे छोटाच आहे, त्याच्यामुळं हा काठ इथं ॲडजस्ट होतो आहे. मी याचे 2 काप केले, कारण कशामुळं कट केलं आहे की काठ जो आहे तो मोठा नाही आहे, छोटा आहे. तर छोट्या काठाला आपल्याला 2 भाग करूनच जॉईंट करावं लागणार आहे. त्याच्यामुळं असे घेतले आहे मी आणि कॅनव्हास पेपरवरती असे आखून घ्यायचं आहे. साईडनं जे आहे तर 1.5 इंच कपडा कॅनव्हासवरती मार्क करायचं आहे, कपड्यापेक्षा जास्त. कारण की आपल्याला जो आहे तर शिलाईमध्ये कपडा जाणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला तिथं एक्स्ट्रा लागतो आहे. त्याच्यामुळं असं एक्स्ट्रा आखून घ्यायचं. आता याच्यावरती बघा, अस्तर पण आपल्याला जॉईंट करावं लागणार आहे. अस्तरला पण जॉईंट करून घेतला आहे कॅनव्हास पेपर आणि नंतर जे आहे तर आपल्याला असा जो आपला साडीचा काठ आहे तर त्याला पण आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. कॅनव्हास मधल्या साईडला गेलं पाहिजे आणि आपल्याला म्हणजे कॅनव्हास वरतून दिसलं नाही पाहिजे, अस्तर दिसलं पाहिजे वरतून. तर त्याच्यामुळं असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. एकदम सोपी डिझाईन आहे, म्हणजे एवढी काही हार्ड नाही आहे. कारण की आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसावं म्हणून जे आहे तर वरतून असं पलटून घेतल्यानंतर पण आपण काय करायचं आहे, याच्यावरतून अशी एक दाब मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम साईडला अशी एकदम कडानं टीप मारायची आहे. आता दोन्ही साईडनं आपल्याला तसंच हे करून घ्यायचं आहे. कारण म्हणजे आपण आकार आखून घेतला तसं कट केलेलं नाही आहे, जसं आहे तसे असे चौकोनमध्येच आपण कट करून घेतले आहेत. हे बघा, आता आपल्याला ह्याचं जे आहे तर असं मार्क करून घ्यायचं आहे, आपल्याला कुठून लागणार आहे ती. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे तर याला जॉईंट करायचं आहे. तर हे बघा, असं बसतं का ते पण बघायचं की आपल्याला कसा जॉईंट करावा लागेल, त्याच्यावरती तसं जॉईंट करून घ्यायचं आहे त्याला. आणि आता आपण जो गळा कट केलेला होता त्याला पण असं अस्तर जे आहे तर जॉईंट करून घ्यायचं. जॉईंट करून घ्यायचं. आता मी याला इथं लेस पण वापरणार आहे आणि जर का तुम्ही अस्तर डायरेक्ट पलटी केलं तरी पण चालतं, पण मी याला काय करणार आहे, पायपिंग लावणार आहे. अगोदर पायपिंग लावून घेणार आहे आणि नंतर पायपिंगच्या नंतर जे आहे तर मग वरतून लेस लावणार आहे, नंतर लेसचा यूज करणार आहे. आता हे असा आपला पंचकोनी गळा आहे हा. तर हा गळा जरी आपल्याला कट म्हणजे ह्या गळ्याला जरी पायपिंग लावायची असली तर क्रॉसमध्येच पट्टी काढायची. कारण की याला काय होतं आहे, आपण जर का सरळ पट्टी आखली तर आपण थोडे आपले असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला असा गोलसा आकार आहे, तर त्याच्यामुळं काय होतं आहे तिथं आहे ना, तर मग आपल्या पायपिंग पलाटल्या जाते आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, याला पण अशी क्रॉसमध्येच पट्टी काढायची.
हे बघा, जिथं आपले हे आहे तर तिथं अशी थोडंसं कट मारून घ्यायचं आहे त्याला, आपले जिथे कॉर्नर येणार आहे तिथं. आता तो कपडा आहे तर असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि मध्ये फोल्ड करून वरतून जे आहे तर अशी टिप मारून घ्यायची आहे. जसं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं, जर तुम्ही पायपिंग लावण्याची तुमची जी पद्धत आहे ती तुम्ही वापरू शकता. पण मी जे आहे तर ह्या पद्धतीनं मी अशी पायपिंग जी आहे तर ह्या पद्धतीनं लावते. असा कपडा जो आहे तर मध्ये फोल्ड करत यायचं आणि आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते त्याने. आणि आपल्याला वरतून पण म्हणजे पायपिंग पण एकसारखी पायपिंग येते. अशी पायपिंग जी आहे तर गोल येते, अशी चपटी पायपिंग जी आहे तर चपटी पायपिंग येत नाही. हे बघा, आता जे आहे तर आपल्याला पायपिंग करायची आहे. एकदम व्यवस्थित पायपिंग येते आणि हे बघा किती म्हणजे व्यवस्थित अशी गोल पायपिंग आलेली आहे. आता जिथं आपला कॉर्नर आला आहे तिथं काय करायचं आहे, नुसतं दाब वरती उचलून घ्यायचं आहे. सुई ना तर सुईमध्येच राहू द्यायची. सुईचा जे टोक आहे तो कपड्यामध्येच राहू द्यायचा. आणि म्हणजे अशा पद्धतीनं जर पायपिंग लावली, सोपी पद्धत आहे. कारण नुसतं आपल्याला कपडा जो आहे तर मध्ये फोल्ड करत यायचा. त्याच्यामुळं काय होतं आहे, खालच्या साईडनं व्यवस्थित फिनिशिंग येते आणि आपल्याला वरतून पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसते आहे. आता जे आहे बघा, तर आपल्याला याला हे करायचं आहे. आता हे आपल्याला दोन जे आहे तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे याला. त्याच्यामुळं अगोदर बसून म्हणजे ठेवून बघायचं आहे की आपल्याला किती हे करावं लागेल, किती त्याचे दाबावं लागेल त्याला. तर हे बघा, अशा पद्धतीनं जे आहे तर आता आपल्याला याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी काय केलं आहे बघा, हे बघा अशी एकावर एक ठेवलं आहे आणि अशी क्रॉसमध्ये टिप मारून घेतली आहे त्याला. हे बघा, म्हणजे बरोबर असा आकार येऊन जातो. कुठं कट करायची गरज नाही, काहीच नाही. असं क्रॉसमध्ये ठेवलं म्हणजे ठेवलं सरळ आणि टीप जी आहे क्रॉसमध्ये टीप मारली त्याच्यावरती. आणि आता आपण जे आखलेलं आहे आपल्या मापाप्रमाणे, तर तसं आता हे बरोबर तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्याला. अगोदर ॲडजस्ट करून ठेवून व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि नंतर जे आहे तर मग आपल्याला त्याला पिन लावायची आहे. म्हणजे मग पिना लावल्यामुळं काय होतं आहे की सरकत नाही. हे बरोबर असं मध्ये जो आहे तर आपल्या वरच्या शिलाईचा तो पण मध्ये आणि खालच्या कपड्याचा पण मध्ये बरोबर आला पाहिजे. मध्यवर्ती मध्ये ठेवून पिन लावून घ्यायची आणि आता साईडनं पण आपल्याला पिन लावून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीनं पिन लावून घ्यायची. आता जे आहे तर याच्यावरतून आपल्याला टीप टाकायची आहे, म्हणजे शिलाई मारून घ्यायची वरतून. काय होतं आहे, जेव्हा आपण म्हणजे हे करतो आहे ना, शिलाई मारतो ना, तर तेव्हा आपल्याला म्हणजे शेवट जिथं होतो ना तर तिथं काय करायचं, डबल लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे शिलाई जी आहे तर निघत नाही. हे बघा, आता इथं जे आहे तर डबल असं लॉक करून घ्यायचं. नंतर जे आहे तर बघा, या पिना जे आहे तर पिना आपल्याला काढून घ्यायच्या आहे. धागे वगैरे कुठं असेल तर मग ते कट करून घ्यायचे. आणि वरतून जे आहे बघा तर आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे. मॅचिंगच लेस आहे, म्हणजे जसा ब्लाऊजचा कपडा म्हणजे आहे त्याच कलरमध्ये जे आहे तर हे आहे लेस आहे. आणि पायपिंगच्या बाजूनं घ्यायची लेस, म्हणजे पायपिंग पण दिसती आहे आणि लेस पण दिसती आहे. कारण आता हा जो ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजला आपल्याला नॉट लावायची नव्हती, म्हणजे नॉट नाही लावणार आहे मी त्याला. त्याच्यामुळं गळा रुंदी जी आहे तर 2 इंच घेतलेली आहे.
त्याच्यामुळं काय होतं, शोल्डर पण उतरत नाही आणि गळा पण जास्त असा पसर होत नाही. त्याच्यामुळं गळा रुंदी जी आहे तर 2 इंच द्यायची. जर का तुम्हाला नॉट लावायची नसेल तर. आता ह्या ब्लाऊजला मी नॉट लावणार नाही, त्याच्यामुळं मी जे आहे तर म्हणजे आपल्याला लटकन वगैरे नाही बनवायची आहे. आणि साडीमध्ये दुसरा कलर नव्हता, म्हणजे मग ह्याच कलरची मी अशी मॅचिंग लावून घेतलेली आहे लेस त्याला. लगेच आपल्याला पाठीवरचे जे टक्स आहे तर मग पाठीवरचे टक्स पण मारून घ्यायचे. आता आतमध्ये जो आहे थोडा एक्स्ट्रा वाटतोय तो कपडा मग कट करून घ्यायचा. आणि कमरेची खालची पट्टी जी आहे ना ती पट्टी पण जॉईंट करून घ्यायची. म्हणजे आपली बॅक साईड जी आहे तर मग बॅक साईड पूर्णच तयार होऊन जाते. हे बघा, ही पट्टी लावताना पण अशी दाबटीप टाकायची. नंतर मध्ये जे आहे तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही त्याला हातशिलाई पण करू शकता आणि हातशिलाई नसेल करायची तरी पण चालतं. वरतून एक अशी मग एक दाबटीप मारायची एकदम कडानं साईडना. एकदम व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये दिसतंय. तर ही डिझाईन जी आहे तर रेडी झालेली आहे.